नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हॅशटॅग पॉलिटी या सिरीज अंतर्गत आज आपण प्रलंबित विधेयके आणि राज्यपालांची निष्क्रियता या विषयाची चर्चा करणार आहोत. आता विधेयक आणि राज्यपाल यांची जी काय भूमिका आहे, हा विषय आपल्या GS2 च्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. यासोबत प्रिलिमसाठी सुद्धा आपल्याला राज्यपाल आणि जे काही राज्य मंत्रिमंडळ असेल, राज्याची विधानसभा असेल, यांचा जो काय सहसंबंध आहे, हा देखील प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहेच, मात्र मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विषय तितकाच महत्वाचा आहे. आता प्रलंबित विधेयके आणि राज्यपालांची निष्क्रियता हा जो टॉपिक आहे, या टॉपिकची चर्चा करण्याचा संदर्भ नक्की काय आहे किंवा आज ही चर्चा आपण का करत आहोत, तर याचा चर्चा करण्याचा संदर्भ हाच आहे की तामिळनाडू विधानसभा जी आहे, या तामिळनाडू विधानसभेने एक ठराव मंजूर केलेला आहे, ज्या ठरावामध्ये राज्यपालांना विधेयकास मंजुरी देण्यासाठी एक काल मर्यादा निश्चित करावी. आपल्याला माहित आहे की राज्यपाल त्यांच्याकडे मंजुरीसाठी किंवा संमतीसाठी एखादं विधेयक गेलं तर त्याला संमती देऊ शकतात, संमती नाकारू शकतात किंवा ते विधेयक प्रलंबित ठेवू शकतात. म्हणजे त्यालाच पॉकेट वेटो असं आपण म्हणतो. आणि हा पॉकेट वेटो म्हणजे त्या विधेयकाला संमती द्यायची नाही, संमती नाकारायची नाही, मात्र अनिश्चित काळासाठी ते विधेयक तसंच पडून द्यायचं. आणि बऱ्याचदा असं होतं की केंद्र राज्याचा जो काही संघर्ष आहे, बऱ्याचदा केंद्रामध्ये वेगळं सरकार असतं आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार असतं, आणि मग या राज्यातल्या वेगळ्या पक्षाच्या सरकारवरती कुठेतरी वचक ठेवायचा, या दृष्टिकोनातून राज्यपालाची भूमिका एक महत्वपूर्ण भूमिका राहते. आणि राज्यपाल त्यांना ज्या ज्या दृष्टीने तसे प्रयत्न करता येतील, ज्या ज्या दृष्टीने या राज्य सरकारांना त्रास देता येईल, आपल्या अधिकारांचा त्या दृष्टीने राजकीय टूल किंवा पॉलिटिकल टूल म्हणून जसा वापर करता येईल, त्या पद्धतीने ते तसा वापर करतात. आणि म्हणून तामिळनाडू विधानसभेने हा ठराव मंजूर केला. आता हा ठराव मंजूर करण्याचं कारण काय होतं, तर एन रवी हे जे तामिळनाडू चे राज्यपाल आहेत, तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत, यांची नियुक्ती सप्टेंबर 2021 मध्ये झाली. आणि त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी अनेक विविध विधेयक जे आहेत ते प्रलंबित ठेवलेले आहेत. आणि जर सप्टेंबर 2021 पासून आतापर्यंत जर विधेयकांची संख्या पाहिली तर जवळपास 20 विधेयक त्यांनी जे काय आहे ते मंजुरीसाठी प्रलंबित ठेवलेले आहेत. आणि म्हणून तामिळनाडू विधानसभेने काय केलं, तर हा ठराव मांडलेला आहे की प्रलंबित विधेयकांसाठी किती काळ ती विधेयक तशीच पडून ठेवावी, यावरती काहीतरी कालमर्यादा निश्चित केली जावी. कारण ही विधेयक पास होणं त्या राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असतं. कारण महत्वाचे विषय जे असतात त्याच महत्वाच्या विषयांवरती विधिमंडळ कायदे करत असतं. आणि मग या कायद्यांसाठी जर वेळ लागला, हे विषय जर मागे पडले, त्या योग्य वेळी झाले नाही, तर मात्र त्या राज्याच्या जनतेला त्याची किंमत चुकवावी लागू शकते. आणि म्हणून हा ठराव जो आहे तो मांडला गेलेला आहे. आता विधानसभेची जी काही विधेयकं आहेत, या विधानसभेच्या विधेयकांना मंजुरी देण्याच्या संदर्भात राज्यपालांचे जे काही अधिकार आहेत, ते अधिकार आपण पाहूयात की ती संमती कशा प्रकारची असते. ही संमती देत असताना आर्टिकल 200 मध्ये या संमतीच्या संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये एखाद्या विधेयक ज्यावेळेस दोन्ही सभागृहांकडून पास होतं किंवा विधिमंडळामध्ये पास होतं, त्या अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे जातं. आणि मग राज्यपाल काय करतात, एक तर त्याला संमती देतात, दुसरी गोष्ट संमती रोखून ठेवू शकतात, किंवा त्यांना जर वाटलं की या विधेयकाचा जो विषय आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा रिकन्सिडरेशन व्हावं, याचा पुनर्विचार व्हावा, पुन्हा याच्यावरती चर्चा व्हावी, तर ते पुनर्विचारासाठी ते विधेयक सभागृहाकडे परत पाठवतात. अशा प्रकारे त्यांना हे 3 अधिकार आहेत. आर्टिकल 201 अंतर्गत राज्यपाल काय करतात, तर राष्ट्रपतींच्या विचारार्थ ते राखून ठेवू शकतात. जर त्यांना वाटलं की याच्यामध्ये राष्ट्रपतींचा विचार घेणं गरजेचं आहे किंवा तशा रिलेटेड ते विधेयक असेल, तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ हे विधेयक राखून ठेवतात. आणि मग राष्ट्रपती सुद्धा त्याला संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, किंवा विधिमंडळाच्या विचारार्थ ते विधेयक पुन्हा पाठवू शकतात. आता ही संमती देत असताना याच्यामध्ये एक महत्वाचं विधेयक असतं, ते असतं धन विधेयक. आता या धन विधेयकाच्या संदर्भामध्ये एक तर त्याला संमती देतात किंवा
ते संमती रोखून ठेवू शकतात, मात्र पुनर्विचारासाठी हे विधेयक परत पाठवलं जात नाही. आणि अशा प्रकारे विधेयकाला संमती देताना राज्यपालांना हे विविध अधिकार प्राप्त असतात. आता ही संमती देत असताना राज्यपालांना संमती रोखण्यासाठी ही परवानगी असावी का, हा एक महत्वाचा मुद्दा आजच्या चर्चेचा आहे. की राज्यपाल जी काय विविध विधेयक त्यांच्यावरची संमती रोखून ठेवू शकत असतात, मग हा अधिकार त्यांना असला पाहिजे का नसला पाहिजे, या संबंधीचे काही मुद्दे आहेत, तर त्याची थोडक्यात चर्चा करूया. तर हा जो अधिकार आहे, तर ती संमती रोखून ठेवण्याचा अधिकार, याची परवानगी राज्यपालांना नसावी. ती का नसावी, तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की विधानसभेसमोर विधेयक तेव्हाच आणलं जातं ज्या वेळेस एखाद्या महत्वाच्या विषयावर कायदा करणं गरजेचं असतं. राज्यामध्ये अनेक महत्वाचे विषय असतात, महत्वाच्या घटना घडत असतात आणि त्याला अनुषंगून त्या विधिमंडळामध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा होत असते. विविध विधिमंडळाचे जे काही सदस्य आहेत ते विविध प्रश्न विचारत असतात, प्रश्न उपस्थित करत असतात. त्या सभागृहाचं लक्ष महत्वाच्या प्रश्नांकडे वेधत असतात आणि एखाद्या महत्वाच्या विषयावरती ज्यावेळेस कायदे करणं गरजेचं असतं, कायद्यांमध्ये बदल करणं गरजेचं असतं, किंवा काही कायदे हे काढून टाकणं सुद्धा गरजेचं असतं. आणि अशा वेळेस एखादं नवीन विधेयक एखाद्या महत्वाच्या विषयावरती ज्या वेळेस गरज असते त्याच वेळेस ते आणलं जातं आणि त्याच्यावरती कायदा करणं गरजेचं असतं. मात्र अशा विधेयकाला जर राज्यपालांनी संमती रोखून ठेवली तर तो महत्वाचा विषय असून देखील विधिमंडळ त्याच्यावरती कायदा करू शकत नाही. पुढं जनतेला जबाबदार असलेलं आणि निवडून आलेल्या सरकारचा एक धोरणाचा भाग ते विधेयक असू शकतं. कारण मुळात हे जे काय विधिमंडळाचे सदस्य आहेत हे आपल्या मतदारसंघांमधून निवडून येतात. लाख दीड लाख लोकांचं प्रतिनिधित्व एक एक सभासद करत असतो. आणि मग या सभागृहाचं जे काही सदस्य आहेत ते संपूर्ण त्या राज्याने त्यांना निवडून दिलेलं असतं. आणि मग अशा सभागृहाची जी काही धोरणं आहेत, या सदस्यांनी किंवा त्या सरकारची जी काही धोरणं आहेत त्याचा एक भाग जनतेच्या कल्याणासाठी असू शकतो. आणि म्हणून ती विधेयक रोखणं हे चुकीचं आहे. याच्यानंतर संविधानानुसार राज्यपाल हे केवळ घटनात्मक प्रमुख आहेत आणि त्यांना कोणतेही वास्तविक अधिकार तसं पाहिलं तर नसतात. कारण ते नामधारी प्रमुख असतात आणि वास्तविक सत्ता जी आहे ती शासनाच्या हाती असते. आणि म्हणून शासनानेच कारभार करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळं हे विधेयकांना जी संमती रोखून ठेवतात तर ती रोखून ठेवत असताना शासनाच्या कारभारामध्ये कुठंतरी आडकाठी होतीये का, अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा त्यामध्ये निदर्शनास येते. आणि त्याच्यामुळं त्यांना संमती रोखण्याची परवानगी नसावी अशा प्रकारची एक भूमिका त्याच्यामध्ये आपल्याला मांडता येते. पुढं संमती ज्यावेळेस रोखली जाते त्यावेळेस हे विधेयक काय होतं, संपुष्टात येतं, तिथंच संपतं आणि त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. आणि त्याच्यामुळं एखादा महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर कायदे करणं गरजेचं आहे तिथं मात्र कायदा करणं किंवा कायद्यामध्ये काही बदल करणं या गोष्टी शक्य होत नाहीत. आणि त्याच्यामुळं ही संमती रोखणं हे सुद्धा थोडंसं त्या विधिमंडळाचा एक प्रकारे विधिमंडळाच्या अगेन्स्ट जाऊन त्या जे काही सदस्य आहेत या सदस्यांचं जे कार्यप्रणाली आहे या कार्यप्रणालीला कुठेतरी खीळ बसते. याच्यानंतर राज्यपाल एखाद्या विधेयकाला संमती रोखून विधिमंडळाच्या इच्छेसोबतच लोकांच्या इच्छेला सुद्धा नकार देतात. म्हणजे केवळ विधिमंडळामध्ये त्या सरकारने विधेयक आणलेलं आहे, त्या सरकारने ते विधेयक मांडलेलं आहे आणि म्हणून त्याला संमती नाकारली तर केवळ त्या विधिमंडळाच्या सभासदांचं जे काही इच्छा आहे ते विधिमंडळ पास करण्याची केवळ त्यालाच नकार न देता ते ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात, त्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात, त्या संपूर्ण राज्याच्या जनतेच्या जे काही इच्छा आहे त्याला नकार एक प्रकारे राज्यपालांकडून दिला जातो. दुसरी गोष्ट, राज्यपालांना राज्यघटनेनुसार ते करण्याची मुभा आहे का, तर असं सुद्धा म्हणता येणार नाही की राज्यघटनेने राज्यपालांना असं करण्याचा अधिकार दिलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण राज्यघटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद नाहीये की किती काळ ते होल्ड केलं पाहिजे, किती काळ ते त्यांनी संमती रोखून ठेवली पाहिजे. याच्यावरती संसदेमध्ये सुद्धा चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य ती उपाययोजना होणं गरजेचं आहे. कारण याच्या माध्यमातून काय होतं की राज्यपाल एक राजकीय हस्तक्षेप म्हणून किंवा राजकीय
टूल म्हणून याचा वापर करू शकतात. मात्र त्यामुळं एखाद्या राज्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यामुळं कुठंही घटनेमध्ये असं दिलेलं नाहीये की याच्यामध्ये त्यांनी किती काळ रोखून ठेवलं पाहिजे. मात्र त्याच गोष्टीचा फायदा राज्यपाल घेताना दिसतात किंवा केंद्र सरकार या राज्यपालाच्या माध्यमातून त्या गोष्टीचा फायदा घेताना आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच राज्यपालांच्या संमती रोखण्यासाठीची त्यांना ती परवानगी जी आहे तो अधिकार नसला पाहिजे किंवा त्याला काहीतरी घटनात्मक मर्यादा असावी, काय कालावधीची मर्यादा असावी, असंच या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येतं. पुढं सरकार या प्रकरणात न्यायालयाला किंवा न्यायालयात आव्हान देऊ शकतं का? अशा प्रकारची जर सिच्युएशन निर्माण झाली की जिथं वारंवार संमती रोखून ठेवण्याचं काम राज्यपालांमार्फत व्हायला लागलं तर मात्र सरकार या गोष्टीला न्यायालयात आव्हान देऊ शकतं का? तर नक्कीच देऊ शकतं. तर कशा प्रकारे देऊ शकतं? तर विधेयक रोखून ठेवणं हा घटनेने दिलेला पर्याय नसल्यामुळं राज्यपाल घटनात्मक निर्देशांविरुद्ध कृती करत आहेत आणि या बेसिसवरती शासन जे आहे ते घटनाचं उल्लंघन होतंय राज्यपालांकडून आणि म्हणून त्यांच्यावर अगेन्स्ट कोर्टामध्ये जाऊ शकतात किंवा न्यायालयामध्ये न्याय मागू शकतात. दुसरं, हा जो संभ्रम आहे की राज्यपाल विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात आणि मग हे घटनेतच दिलेलं आहे. एका प्रकारे केंद्र शासन असेल किंवा राज्यपाल या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात की घटनेमध्येच दिलेलं आहे की राज्यपालाचे जे काही अधिकार आहेत त्यामध्ये संमती देणं, ते विधेयक परत पाठवणं किंवा संमती रोखून ठेवणं. मात्र घटनेत दिलेलं आहे म्हणजे घटनाकारांना तीच गोष्ट अपेक्षित होती का? तर ती गोष्ट अपेक्षित नव्हती. काही कारणांमुळे त्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि मग त्याचा निकाल, त्याचं घटनात्मक तरतूद कशा प्रकारची आहे याचा अन्वयार्थ लावणं गरजेचं आहे आणि ते कोर्टच लावू शकतं आणि त्यासाठी हा न्यायालयीन निर्णय जो आहे तो आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी न्यायालयात आव्हान देण्याची गरज आहे. पुढं, विधेयकावर राज्यपालांकडून निर्णय न घेतल्याने राज्य सरकारे हैराण झालेली दिसतात. बऱ्याच राज्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडताना दिसते. अगदी तेलंगणाचं उदाहरण घ्यायचं झालं तरी तेलंगणा सरकार अगदी त्या विधेयकांच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जाण्याची त्यांनी तयारी केली आणि मग आदल्या दिवशी तिथल्या गव्हर्नरने त्या विधेयक दिल्याचं उदाहरण ताजं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं की ज्यावेळेस भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल होते त्यावेळेस सुद्धा अनेक असे प्रसंग आले जिथं राज्यपालांनी अगदी घटनात्मक प्रमुख म्हणून न राहता त्यांनी शासन प्रमुख म्हणून सुद्धा भूमिका घेतलेली दिसते आणि जिथं त्यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे, जिथं त्यांचं कार्य पार पाडणं गरजेचं आहे, तिथं केवळ विरोधातलं सरकार आहे म्हणून आपण त्या गोष्टी करायच्या नाहीत. म्हणजे थोडक्यात 12 प्रतिनिधींची जी काही नामनिर्देशन असतं त्यांची नावं जी काय महाविकास आघाडीने सुचवलेली होती ती न त्यांचं नामनिर्देशन न करता ती तशीच प्रलंबित ठेवली गेली आणि हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या बाबतीत आपण राज्यपालांच्या भूमिकेविषयी पाहू शकतो. आणि मग महाविकास आघाडीने त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे. आता त्याच्यावरचा निर्णय कशा प्रकारे येतो ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे हे राज्यपाल राज्य सरकारांना कुठेतरी त्रास देण्याचं काम करत असतात आणि त्याच्यामुळं न्यायालयामध्ये आव्हान देणं गरजेचं आहे. आता न्यायालयाची भूमिका पाहत असताना यापूर्वीची न्यायालयाने याच्या संदर्भात काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत का? काही न्यायालयाने निवाडे आहेत का ज्याच्यामध्ये न्यायालयाने याच्या संबंधीची भूमिका मांडलेली आहे की राज्यपालांची कार्यपद्धती आणि विधेयकावरची त्यांची संमती याच्या संदर्भातले काही खटले, महत्वाचे खटले यांचा आढावा घेऊयात. सुरुवातीलाच अतिशय महत्वाचा खटला आहे तो आहे पुरुषोत्तम नंबूदिरी विरुद्ध केरळ राज्य. 1962 चा खटला आहे आणि याच्यामध्ये न्यायालयाने खूप चांगलं स्टेटमेंट दिलेलं आहे. या आपल्या जो काही आजचा चर्चेचा मुद्दा आहे याच्या संदर्भात त्याच्यामध्ये न्यायालय काय म्हणतं तर राज्यपालांना विधेयकांना संमती देण्यासाठी राज्यघटनेने कालमर्यादा लागू केलेली नाही. बरोबर आहे की राज्यघटनेमध्ये कुठलीच कालमर्यादा त्याच्यामध्ये दिलेली नाही. मात्र असं असलं तरी मंत्री परिषदेच्या सामंजस्याने राज्यपालांनी वागलं पाहिजे आणि विधिमंडळाची जी काही इच्छा आहे या विधिमंडळाच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. कारण कोणतंही विधेयक पास होत असताना ते विधिमंडळामध्ये बहुमताने पास होत असतं आणि मुळात लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला पाहिजे, बहुमताला प्राधान्य दिलं पाहिजे आणि बहुमताने पास झालेलं विधेयक
त्याला संमती देणं हे सुद्धा राज्यपालांचं तितकंच महत्वाचं कर्तव्य आहे. कारण जर राज्यपालांना एखाद्या विधेयकाच्या संदर्भात काही त्रुटी जाणवत असतील तर ते विधेयक ते रिकन्सिडरेशनसाठी पुन्हा विधिमंडळाकडे पाठवू शकतात. मात्र अनिश्चित काळामध्ये होल्ड करून जर ठेवलं तर त्याचा हेतू नक्की राज्यपालांचा काय आहे याच्याबद्दल शंकेला नक्कीच त्या ठिकाणी वाव असतो. आणि म्हणून न्यायालय काय सांगतं तर राज्यपालांनी मंत्री परिषदेच्या सल्ल्याने वागलं पाहिजे आणि यासोबत विधिमंडळाच्या इच्छेचा सुद्धा आदर केला पाहिजे. यानंतर न्यायालय काय म्हणतं, विधिमंडळाने वैधपणे मंजूर केलेल्या कायद्याला संमती रोखणं म्हणजे ते राज्यघटनेच्या संघीय ढाच्यावरती हल्ला करण्यासारखं आहे. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की विधिमंडळामध्ये विधेयक पास होतं तर ते बहुमताने पास झालेलं असतं आणि विधिमंडळामध्ये पास झालेल्या विधेयकावरती संमती रोखणं वैधपणे म्हणजे घटनात्मक तरतुदीला अनुसरून ते विधेयक पास झालेलं आहे आणि अशा विधेयकाची संमती अनिश्चित काळासाठी रोखणं म्हणजेच राज्यघटनेच्या संघीय ढाच्यावर हल्ला करण्यासारखंच आहे असं न्यायालय या खटल्यामध्ये म्हणतं. पुढं विधेयकांना संमती देण्यास उशीर करणं हा राज्यघटनेच्या आत्म्याविरुद्धचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल जे स्पिरिट आहे याच्या विरुद्ध हे जातं अशा प्रकारचं न्यायालयाचं म्हणणं या खटल्यामध्ये होतं आणि हा अतिशय आरसा दाखवण्याचं काम न्यायालयाने या खटल्यामध्ये केलेलं आहे आणि या संबंधीचे महत्वाचे मुद्दे आहेत. पुढचा खटला होता तो आहे शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य 1974चा खटला. या खटल्यामध्ये न्यायालय अतिशय महत्वाचं स्टेटमेंट देतं. न्यायालय काय सांगतं, राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांच्या औपचारिक घटनात्मक अधिकारांचा वापर त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करू शकतात. म्हणजे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना जे काय घटनात्मक अधिकार आहेत हे अधिकार वापरत असताना त्यांनी ते मनमानी पद्धतीने न वापरता मंत्रिमंडळाच्या सहाय्य आणि सल्ल्याने हे अधिकार वापरले पाहिजेत. कारण मंत्रिमंडळाची निर्मिती हे राज्यपालाला सहाय्य करण्यासाठीच असते आणि त्याच्यामुळं त्यांचा अधिकार, त्यांचं जे काय म्हणणं आहे, त्यांचा जो सल्ला आहे तो घेणं आणि त्या सल्ल्यानुसारच कार्यवाही करणं हे राष्ट्रपती आणि राज्यपालाचं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळं हा जो अधिकार आहे मंत्र्यांच्या सल्ल्याने त्यांच्या अधिकारांचा वापर करणं याला काही अपवाद देखील आहेत. जे काही विविध कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत तर त्या प्रोव्हिजनच्या नुसार याला काही अपवाद असू शकतात. याच्यानंतर पुढचा महत्वाचा खटला आहे, याच्यामध्ये नबाम रेबिया केस 2016ची केस आहे. नबाम रेबिया केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं तर राज्यपालांना स्वतःहून कार्यान्वित करण्याचे कोणतेही कार्य नसते परंतु पार पाडण्यासाठी काही कर्तव्य असतात. म्हणजे राज्यपाल स्वतःहून काही कार्य पार पाडू शकतात का तर नाही, पण ते नामधारी प्रमुख असतात आणि त्याच्यामुळं त्यांना काही कर्तव्य असतात, ती कर्तव्य पार पाडायची असतात आणि राज्यपाल त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध किंवा त्याशिवाय काम करू शकत नाही आणि मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तो राज्यपालांवरती थोडक्यात बंधनकारक असतो असं या केसमध्ये सुप्रीम कोर्टाला म्हणायचं आहे. ही काही महत्वाची जजमेंट्स आपण पाहिली की ज्यातून हेच प्रतीत होतं की राज्यपालाने विधिमंडळाचा आदर केला पाहिजे, मंत्री परिषदेचा सल्ला जो आहे त्याच्यानुसारच काम केलं पाहिजे, न की स्वतःच्या मनमानी पद्धतीने एखाद्या विधेयकाला त्याचं ते बिल जे आहे विधेयक आहे प्रलंबित ठेवणं किंवा त्या विधिमंडळामध्ये ते बिल केवळ पास होऊ नये या राजकीय हेतूने त्याच्यावरती तशी कृती करणं हे चुकीचं असल्याचंच आपल्याला या संपूर्ण न्यायनिवाड्यांमधून लक्षात येतं. पुढं पंच आयोगाची शिफारस सुद्धा या दृष्टीने खूप महत्वाची आहे. पंच आयोग याच्यामध्ये काय सांगतं की राज्य विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक राज्यपाल त्याच्यावरती केवळ 6 महिन्यात निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला मान्यता दिली पाहिजे. तसं जर नाही झालं तर त्यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ ते राखून ठेवलं पाहिजे. म्हणजे एक तर 6 महिन्यात तुम्ही त्याला संमती द्या किंवा राष्ट्रपतींकडे विचारार्थ ते राखून ठेवा, अशीच याची कार्यवाही असली पाहिजे असं पंच आयोगाच्या शिफारसींमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि याच्यावरून हेच लक्षात येतं की राज्यपाल जे संमती रोखून ठेवतात हे कुठंतरी चुकीचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून याच्यामध्ये आपण एक महत्वाचा निष्कर्ष जो आहे तो जाता जाता हाच काढू शकतो की याच्यामध्ये घटनात्मक उल्लंघन किंवा घटनेचं उल्लंघन कुठंतरी होताना दिसतंय का, किंवा याच्यामध्ये एक घटनात्मक पेच सुद्धा दिसून येतो. घटनेनेच सांगितलेलं आहे की राज्यपाल हे संमती रोखून ठेवू शकतात.
मात्र घटनेने कालमर्यादा निश्चित केलेली नाहीये आणि ही कालमर्यादा निश्चित न केल्यामुळं हा सगळा इश्यू क्रिएट होतो. आणि मग हा सगळा इश्यू क्रिएट झाल्यानंतर आपण घटनेमध्ये तसंच दिलेलं आहे आणि म्हणून हे असंच चाललं पाहिजे, इथून पुढे येणाऱ्या सरकारांनी अशाच प्रकारे याचा राजकीय हत्यार म्हणून किंवा पॉलिटिकल टूल म्हणून वापर केला पाहिजे, म्हणून हातावर हात धरून आपण बसू शकतो का किंवा राज्य सरकारी बसू शकतात का, तर निश्चितच नाही. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे, तर याच्यामध्ये संसदेचा रोल खूप महत्वाचा आहे आणि दुसरा सर्वोच्च न्यायालयाचा. सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक चौकटीच्या संमतीच्या प्रक्रियेच्या न्यायतेच्या प्रकरणाची सुनावणी करावी. संविधानिक चौकटीला अनुसंगून सर्वोच्च न्यायालयाने याची सुनावणी केली पाहिजे आणि विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देण्यासाठी राज्यपालांसाठी एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतं की याच्यामध्ये किती काळापर्यंत आपण ते विधेयक प्रलंबित ठेवू शकतो, त्यासाठीची कालमर्यादा कशी असावी, त्यासाठीचे प्रोव्हिजन कसे असले पाहिजेत. कारण घटनेचं मूलभूत संरचनेचं जे तत्व आहे हे तत्व सुद्धा ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरलं त्यावेळेस त्यानंतरचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांना हे सगळं तत्व मूलभूत संरचनेचं लागू पडतं. आणि हे लागू होत असताना कायद्यांची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी सुप्रीम कोर्टालाच या गोष्टी फार उपयुक्त ठरू लागल्या. त्याच धर्तीवरती त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जर याची कालमर्यादा निश्चित केली आणि त्याच्याशी रिलेटेड इतर प्रोव्हिजन जर सांगितले किंवा संसदेला त्याबद्दलचं मार्गदर्शन केलं तर नक्कीच याच्यावरती एक चांगला उपाय सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला मिळू शकतो. सुप्रीम कोर्टासोबत संविधानामध्ये दुरुस्ती करून राज्यपालांचं विधेयकास संमती देण्याचा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळाच्या संदर्भात संसद कायदा करू शकते आणि अशा प्रकारे या जो काही संमती देण्याचा कालावधी घटनेमध्ये दिलेला नसला तरी सुद्धा आपण घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये त्या कालावधीचं बंधन टाकू शकतो आणि एक प्रकारे हा जो घटनात्मक पेच आहे या घटनात्मक पेचाच्या संदर्भामध्ये काही उपाययोजना संसदेच्या मार्फत केल्या जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा मुद्दा राज्यपाल आणि विधिमंडळातील विधेयकांना संमती या अनुषंगाने आपण याची चर्चा केली. राज्यपालाची भूमिका ही अनेक अंगाने आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त आहे. कारण राज्यपाल याचं सेंटर स्टेट रिलेशन मधले एक महत्वाची भूमिका राज्यपालांची राहिलेली असते. राज्यपाल बऱ्याचदा सेंटरच्या बाजूने किंवा सेंटरचे एजंट म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टी करत असतात, राज्य सरकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. आपले जे काही अधिकार आहेत या अधिकारांचा कुठेतरी मिसयूज करताना सुद्धा आपण पाहतो. यानंतर जे काही राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात सुद्धा राज्यपालांची भूमिका ती सुद्धा महत्वाची राहते. आणि आपल्याला सामान्य अध्ययन 2चा अभ्यास करत असताना जे काही कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये राज्यपाल आणि संघ राज्य यांची जी काय भूमिका आहे यांच्यातील वादाचे जे काही मुद्दे आहेत हे सुद्धा अभ्यासायचे आहेत. जाता जाता या राज्यपालांशी रिलेटेड काही युपीएससीने विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा पाहूया की युपीएससी कशा प्रकारचे प्रश्न या मुद्द्यावरती विचारते. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, डिस्कस द इसेन्शियल कंडिशन्स फॉर एक्झरसाइज ऑफ द लेजिस्लेटिव्ह पॉवर्स बाय द गव्हर्नर. डिस्कस द लिगॅलिटी ऑफ रिप्रोमल्गेशन ऑफ ऑर्डिनन्सेस बाय द गव्हर्नर विदाउट प्लेसिंग देम बिफोर द लेजिस्लेशन. म्हणजे ऑर्डिनन्सशी रिलेटेड हा प्रश्न आहे आणि जे काय लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहेत गव्हर्नरच्या त्याच्याशी रिलेटेड इसेन्शियल कंडिशन ज्या आहेत या कंडिशनची चर्चा या प्रश्नांमध्ये करायची आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय विचारलेला आहे, व्हॉट वेर द टू मेजर कन्सिडरेशन्स टू हॅव द गव्हर्नर अपॉइंटेड अँड नॉट इलेक्टेड. म्हणजे गव्हर्नर हा अपॉइंट केला जातो, त्याचं नाम केंद्राकडून राज्यामध्ये त्याची नियुक्ती केली जाते मात्र त्याची निवडणूक होत नाही. कारण आपण जर पाहिलं तर गव्हर्नर आणि राष्ट्रपती यांची जवळपास समान कार्य असतात, भूमिका समान असते, रोल समान असतो. मात्र राष्ट्रपतींची निवड होते आणि गव्हर्नरची मात्र नियुक्ती होते. मग याचे संदर्भातले काय मुद्दे आहेत यांची चर्चा या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला करायची आहे. पुढचा प्रश्न आहे, इन इंडिया दो द गव्हर्नर इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ अ स्टेट just as the president of the country, the former may be enjoying more powers than the latter. Do you agree? Give reason. आणि अशा प्रकारे राष्ट्रपती प्रमाणेच गव्हर्नरचा सुद्धा रोल असताना
याच्यामध्ये राष्ट्रपतींना गव्हर्नर पेक्षा जास्त अधिकार आहेत का, या मताशी तुम्ही सहमत आहेत का, आणि त्या संबंधातली कारणं जी आहेत त्यांची चर्चा आपल्याला करायची आहे. आता जो आपण अभ्यासला राज्यपाल आणि त्यांची विधेयकांना असलेली संमती किंवा ती संमती रोखून ठेवण्यासंबंधीचे मुद्दे, या संदर्भात सुद्धा प्रश्न मेन्सला विचारला जाऊ शकतो की राज्यपालाची भूमिका आणि संघ राज्य संबंध याच्यातलं जी काय आव्हाने आहेत त्याच्यातलं एक आव्हान आहे की राज्यपालाची जी काय भूमिका आहे केंद्राकडे झुकलेली, ह्या भूमिकेच्या अनुषंगाने सुद्धा आपण हे जे काय मुद्दे चर्चेले हे मुद्दे सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मांडू शकतो. आणि अशा प्रकारे आजचा जो आपला हॅशटॅग पॉलिटिक्सचा विषय होता की राज्यपाल आणि त्यांचं विधेयकांना संमती रोखून ठेवण्यासंबंधीचा मुद्दा, हा आपण अभ्यासलेला आहे. अशा प्रकारे आज आपण राज्यपाल आणि विधिमंडळाला त्यांची जी काय संमती आहे या संदर्भातले विविध मुद्दे आपण चर्चिले. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या GS2 च्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आजची ही चर्चा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. इथंच थांबूयात. धन्यवाद.